महावितरणामधील 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारलाय। मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रामध्ये खासगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय वीज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळतात। खासगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृषी समितीच्या नेतृत्वाखाली 8 ऑक्टोबर रोजी बुधवारी मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत। त्यामुळे आता कंपन्यांमधील वीज यंत्रणेचा संपूर्ण भार हा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येणार आहे। महावितरणामधील 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला असतानाच दुसरीकडे व्यवस्थापनाकडून चर्चा आणि आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवलाय। तुम्ही पुकारलेल्या संपामुळे आता वीज ज्या ठिकाणी फुल होईल किंवा नसेल परिणाम जाणू शकतो, तर काय सांगा? खरं तर हा जो संप आहे, हा संप प्रशासनानं आमच्या कामगार संघटनावरती लादलेला आहे। या राज्य विद्युत मंडळ असताना आणि त्याच्यानंतर या 3 विभाजित कंपन्या झाल्या असताना सुद्धा आम्ही ज्या काही जबाबदार संघटना आहोत, अत्यंत जबाबदारीनं आम्ही कुठलाही प्रश्न असो हा मांडण्याचा परोपरीनं प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत। आणि या उद्योगामध्ये सहसा संप होणार नाही याची परोपरीनं आम्ही काळजी घेतलेली, कारण हा उद्योग जनतेच्या मालकीचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा उद्योग असल्यामुळं या उद्योगामध्ये संप होऊ नये अत्यंत जबाबदारीपूर्वक आम्ही संघटनाने आतापर्यंत कामकाज केलेलं आहे। परंतु यावेळेस जे मुख्य कार्यालयाच्या हस्तदंती मनोऱ्यामध्ये जे बसणारे लोक आहेत ते रिस्ट्रक्चरिंग करू लागलेले आहेत। वास्तविक रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही, आम्हीच खऱ्या अर्थाने ते सुचवलेलं आहे। परंतु आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन जी काही परिस्थिती आहे त्या स्थानिक पातळीवरची ती देऊन आम्ही प्रशासनाला ही माहिती पुरवलेली आहे की या पद्धतीनं ते रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे। रिस्ट्रक्चरिंगला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस वीज ग्राहकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यांना सक्षम आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्षम सेवा जर मिळायची असेल तर स्टाफ वाढवला पाहिजे। परंतु आता जे रिस्ट्रक्चरिंग एकतर्फी जे आमच्यावरती लादलं चाललेलं आहे याच्यामुळे आमचा स्टाफ कर्टेल होणार आहे आणि त्याच्यामुळे जनतेला जी चांगली सेवा मिळणार आहे ती कदाचित मिळणार नाही। आणि त्यामुळं पर्यायानं आमचं जे फील्डवर काम करणारे जे कर्मचारी अभियंते आहेत हेच खऱ्या अर्थानं बदनाम होतात। तर ही परिस्थिती आहे आणि म्हणून या संपामध्ये आम्ही सर्वजण संघटना सहभागी झालो। माझं नाव BL वानखेडे, राज्य उपाध्यक्ष MSCB वर्कर्स फेडरेशन। एकीकडे तुम्ही संप पुकारलाय, जनतेचे सुद्धा हाल होतात दुसरीकडे, कारण काही ठिकाणी जर वीज नसेल दवाखाने आहेत, काही ठिकाणी शाळा आहेत, काही ठिकाणी बँका आहेत, मग तिथं परिणाम जाणवेल तर काय पुढची भूमिका? सर्वप्रथम 7 ज्या प्रमुख संघटना आहेत याच्यात वीज उद्योगातील यांनी हा संप पुकारलेला आहे आणि हा संप प्रशासनाने त्यांच्यावर लादलेला आहे। संघटनांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन चालू केलं होतं, प्रशासनाला बाजू मांडण्याची एक संधी दिली होती, बाजू ऐकण्याची, परंतु प्रशासनाने कुठलाही त्यावर तोडगा काढलेला नाही आणि एकतर्फी आमच्यावर रिस्ट्रक्चरिंग लादलेली आहे। या रिस्ट्रक्चरिंगमुळे यामागचं काय कारण आहे? किती संख्या तुमची कर्मचाऱ्यांची आहे? काय महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील ज्या प्रमुख 7 संघटना आहेत त्या 7 संघटनांनी हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। आमच्या या संयुक्त कृती समितीच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यामध्ये एक तर प्रायव्हेटायझेशन होऊ नये ही आमची प्रमुख मागणी होती। दुसरी मागणी जे जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडनं काढून खासगीकरण त्याचा करण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे त्याच्या विरोधात आहे। त्याचप्रमाणे ट्रान्समिशन कंपनीमध्ये TBCBच्या नावाखाली जे प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याला देखील आमचा विरोध आहे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय अनुशेष भरून काढणे ही एक महत्त्वाची मागणी त्यामधली होती आणि पेन्शन ही आमच्या लोकांना फार आमची जुनी मागणी आहे, त्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून लढा देतोय आणि त्यातल्या त्यात प्रशासन एक आडमुठे धोरण वापरत ज्या पद्धतीने फोर्सफुली आमच्यावरती रिस्ट्रक्चरिंग लागतंय ही ह्या रिस्ट्रक्चरिंगसाठी आमचा हा लढा आहे। या रिस्ट्रक्चरिंग मध्ये मी आपल्या माध्यमातून वीज ग्राहकांना देखील सांगू इच्छितो की यामध्ये आमची मॅनपॉवर कमी करण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे। यामधनं आमची मॅनपॉवर कमी होती आणि निश्चितच त्यामुळे आम्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी तेवढे कटिबद्ध राहू शकत नाही। म्हणून आमची एक मागणी आहे की या तडकाफडकीचा जो रिस्ट्रक्चरिंग लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय एकतर्फी कुठली चर्चा न करता त्यासाठी आमचा हा विरोध आहे आणि आम्ही संप जोपर्यंत आमचा हा रिस्ट्रक्चरिंग हटत नाही किंवा ते आमच्या म्हणजे ते रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही या संप आमचा कायम ठेवणार आहोत। तुमचं नाव आणि पद?
मी अविनाश चव्हाण, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचा प्रादेशिक सचिव आहे आणि कृती समितीतला एक घटक आहे. आणि कोण बोलतंय? तर हा जो संप आहे तुम्हाला सुरू करायचं. यामागचं काय कारण आहे? किती संख्या तुमची कर्मचाऱ्यांची आहे? काय महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील ज्या प्रमुख 7 संघटना आहेत त्या 7 संघटनांनी हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. आमच्या या संयुक्त कृती समितीच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यामध्ये एक तर प्रायव्हेटायझेशन होऊ नये ही आमची प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी जे जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडनं काढून खासगीकरण त्याचा करण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे त्याच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे ट्रान्समिशन कंपनीमध्ये TBCBच्या नावाखाली जे प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याला देखील आमचा विरोध आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय अनुशेष भरून काढणे ही एक महत्वाची मागणी त्यामधली होती. आणि पेन्शन ही आमच्या लोकांना फार आमची जुनी मागणी आहे. त्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून लढा देतोय. आणि त्यातल्या त्यात प्रशासन एक आडमुठे धोरण वापरत ज्या पद्धतीने फोर्सफुली आमच्यावरती रिस्ट्रक्चरिंग लादतंय ही ह्या रिस्ट्रक्चरिंग साठी आमचा हा लढा आहे. या रिस्ट्रक्चरिंग मध्ये मी आपल्या माध्यमातून वीज ग्राहकांना देखील सांगू इच्छितो की यामध्ये आमची मॅनपॉवर कमी करण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे. यामधनं आमची मॅनपॉवर कमी होती आणि निश्चितच त्यामुळे आम्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी तेवढे कटिबद्ध राहू शकत नाही. म्हणून आमची एक मागणी आहे की या तडकाफडकीचा जो रिस्ट्रक्चरिंग लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय एकतर्फी कुठलीही चर्चा न करता त्यासाठी आमचा हा विरोध आहे. आणि आम्ही संप जोपर्यंत आमचा हा रिस्ट्रक्चरिंग हटत नाही किंवा ते आमच्या म्हणजे ते रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही या संप आमचा कायम ठेवणार आहोत. तुमचं नाव आणि पद? मी अविनाश चव्हाण, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचा प्रादेशिक सचिव आहे आणि कृती समितीतला एक घटक आहे. आणि कोण बोलतंय? तर हा जो संप आहे तुम्हाला सुरू करायचं.